पावसाळ्याचे दिवस होते. संध्याकाळचे 7 वाजले होते. एक गाडी सुसाट वेगाने एका सुनसान रस्त्यावरून धावत होती. रस्ता तसा मोठा नव्हता. दोन्ही बाजूला घनदाट झाडे आणि जेमतेम 4 चाकी वाहन जाऊ शकतील एवढ्या रुंदीचा छोटासा जंगली भाग असल्याने रस्त्यावर कोणी चिटपाखरू दिसत नव्हते. गाडीचा वेग इतका होता की बघणाऱ्यालाही धडकी भरली असती. इतक्या सुसाट वेगाने गाडी चालवणारी मीरा होती. आज ती संतापाने बेभान झाली होती. आज तिच्या सहनशक्तीचा बांध पुरता ढासळला होता. ती रडून लाल झाली होती. गालावरचे अश्रू सुकून गेले होते. चेहरा निर्विकार होता. पण गाडीचा वेग तेवढाच काळजाचे ठोके चुकवणारा होता. इतक्यात अंधारून आले. ढगांचा गडगडाट सुरू झाला. विजा चमकू लागल्या आणि मोठमोठे टपोरे थेंब तडतड करत गाडीवर बरसू लागले. त्या गडगडाटाने दचकून मीरा भानावर आली. तिने समोर बघितले. सगळीकडे काळोख, पावसाचा रपरप आवाज. आता तिला कळलं की आपण बंगल्यापासून बरेच दूर आलोय. एक भीतीची लहर तिच्या शरीरातून गेली. तिच्या मनात आले परत फिरावे का? पण क्षणभरच दुसऱ्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावर निग्रह स्पष्ट दिसू लागला. नाही, मुळीच नाही. आता पुन्हा परत फिरायचे नाही. जे होईल ते होईल असे म्हणून मन घट्ट करून ती तशीच पण कमी वेगाने गाडी चालवू लागली. पावसाचा जोर अजूनच वाढला होता. आभाळ फुटल्यासारखा तो अखंड बरसत होता. कारच्या बाहेर पडण्यात पण काही फायदा नव्हता. त्यामुळे नाईलाजाने मीराला गाडी तशीच चालू ठेवणे भाग पडले. तिने मनाशी ठरवले, हा रस्ता तिथे नेईल तिथे जायचे. घडलेल्या प्रसंगाने तिला संताप, चीड, घृणा वाटत होती. सगळ्या भावनांची डोक्यात सरमिसळ झाली होती. घडला प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून सरकत होता. ज्या नवऱ्याला एवढी वर्षे साथ दिली त्याने सुद्धा आपल्याला झिडकारावं या विचाराने तिला घरी परत जाण्यात काही स्वारस्य नव्हते. पण आजूबाजूचे वातावरण बघून ती भीतीने गोठली होती. तिने सहज घड्याळाकडे बघितले. रात्रीचे 11 वाजले होते. जवळजवळ 4 तास ती गाडी चालवत होती. आता पुढे काय? तोच तिला समोर दूरवर प्रकाशाचा एक ठिपका दिसला. तिला जरा हायसं वाटले. ती प्रकाशाच्या रोखाने निघाली. जवळजवळ अर्ध्या पाऊण तासाने तो प्रकाश लख्ख दिसू लागला. तो एक लॅम्प पोस्ट होता. तिच्या आशा पल्लवित झाल्या. गाडीतूनच बघितले होते. त्यावर लिहिले होते सुरुची हॉटेल. तिने गाडी गेटकडे वळवली आणि जोरजोरात हॉर्न वाजवू लागली. काही सेकंदातच पावसात भिजत एक माणूस धावत आला आणि त्याने गेट उघडले. मीराने त्याला लॉजिंग बोर्डिंग आहे का? तो उत्तरला, होय बाईसाहेब, गरमागरम जेवण तयार आहे. त्यावर तो म्हणाला, आत येऊन विचारा, मी भिजतोय कधीचा. ओके म्हणतच तिने गाडी गेटच्या आत नेऊन पार्क केली. ती रिसेप्शनवर गेली आणि मॅनेजरकडे चौकशी करू लागली. मीरा, रात्रभर राहायची सोय होईल का? मॅनेजर, मॅडम, आमचं हॉटेल छोटेखानी आहे. जेमतेम 5-6 खोल्या आणि त्याही सर्व ऑक्युपाईड आहेत. मीरा एकदम निराश झाली. आता काय करायचे? खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पण तेवढ्यात मॅनेजर उद्धरला. मॅडम, आमच्याकडे एक रेस्टरूम आहे. त्याच्यात तुम्हाला रात्रभर तरी थांबता येईल. तिने पटकन हो म्हणून टाकले. मॅनेजरने तिला जेवणाविषयी विचारले. तिला सध्या काहीही खायची इच्छा नव्हती. रडून रडून डोकं नुसतं ठणकत होते. ती म्हणाले, मला 1 कप कडक चहा द्याल तर बरं होईल. मॅनेजरने ओके म्हणून राजारामला मीराला रेस्टरूम दाखवायला सांगितले. ते त्याच्या मागे गेली. त्याने लाईट पंखे लावले, पाण्याचा जग आणि ग्लास आणून दिले आणि तो निघाला. तेवढ्यात तिने त्याला चहाची आठवण करून दिली. सगळीकडे नजर फिरवली. काय, एका रूममध्ये 3 सोफे होते. एक वॉशरूम, ड्रेसिंग टेबल, आवश्यक ते होते. तिने विचार केला की आपण एकट्याच तर आहोत. त्यामुळे जरी प्रायव्हेट रूम नाही मिळाले तरी काही हरकत नाही. या सोफ्यावर थोडा वेळ आडवं होऊया. हे फ्रेश व्हायला उठली.
सहज आरशात पाहिले. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. तिने चेहऱ्यावर पाणी मारले आणि येऊन सोफ्यावर येऊन बसली. पर्समधून रुमाल काढला, तोंड पुसले. तितक्यात आता राजाराम चहा घेऊन आला. तो गेला तसे तिने दार लावले आणि खिडकीजवळच्या सोफ्यावर येऊन चहाचे घोट घेऊ लागली. गरम गरम चहा घशातून खाली जाऊ लागला तसे तिला थोडी तरतरी वाटू लागली. पावसाचे आकाड तांडव चालूच होते. ते बघत असतानाच तिच्या डोळ्यापुढे भूतकाळ सरकू लागला. मीराचा जन्म लग्नानंतर जवळजवळ 6 वर्षांनी झाला होता. एवढ्या वर्षांनी देवाने पदरात मूल टाकले म्हणून आईवडील खूप खुश झाले. एवढेसे डोळे, एवढेसे नाक, घनदाट जावळ, लालचुटूक जीवनी, टपोरे काळेभोर डोळे. वडिलांना तर मूल होण्यापेक्षा मुलगी झाली, त्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ते वर बघून सारखेच देवाला धन्यवाद देत होते. आईला तर बाळ कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते. मीराचे संपूर्ण कुटुंब खुश होते. तिला 2 मोठे चुलते होते. दोघांनाही 2-2 मुलगे होते. मीराचे वडील सर्वात धाकटे होते. 4 भावांमध्ये मीरा एकुलती एक बहीण होती. त्यामुळे सर्वजण खूपच खुश होते. मीराचे घराणे सुसंस्कृत होते. तिचे आजोबा खूप दयाळू होते. सर्व नोकर-चाकरांना ते मायेने वागवत होते. गावातील कोणतीही समस्या, वैयक्तिक अडचणी ते दूर करत होते. आर्थिक स्थिती साधन होती. शेतीवाडी भरपूर होती. गुरंढोरं होती. त्यामुळे धनधान्य दुभदुभत्याची चंगळ होती. बाळाच्या बारशाला संपूर्ण गावाला जेवण होतं. बारसं झालं. बाळ आता चांगलंच गुडगुडीत झालं होतं. बाळाचे नाव मीरा ठेवले. हळूहळू मीरा मोठी होऊ लागली. शाळेत जाऊ लागली. अभ्यासातही मीरा हुशार होती. मीरा 14-15 वर्षाची झाली आणि वयात आली. तिचे सौंदर्य आणखीनच खुलून आले. शाळेत येता जाता तिचे भाऊ सोबत करत होते. एवढ्या मोठ्या कुटुंबात मीरा एकुलती एक मुलगी होती. पण तिचे फाजील लाड कुणीही करत नव्हते. खूपच चांगले संस्कार होते तिच्यावर. मीराला शिकवण्याची खूपच आवड होती. तिच्यावर तिच्या शाळेतील मराठीच्या शिक्षिका पापडबाई यांचा खूप प्रभाव होता. तिने 10वीतच ठरवले होते शिक्षक व्हायचे. 10वीला ती शाळेत पहिली आली. पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांनी संपूर्ण गावाला पेढे वाटले. शहरामध्ये तिला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले आणि तिच्या उच्च शिक्षणाला सुरुवात झाली. ती 12वीला गेली. तिच्या भावांची लग्न झाली. 4 भावजया घरात आल्या. मीराला मनातील हितगुज करायला मैत्रिणी मिळाल्या. घरात मीराच्या लग्नाचा विचार सुरू झाला. परंतु तिला शिकण्यासाठी वडिलांचा पूर्ण पाठिंबा होता. आई मात्र वडिलांच्या सारखी मागे असायची. मीरा मोठी झाली, तिचे लग्न करूया. उगीच आपल्या जीवाला घोर नको. परंतु वडील मात्र आईला नेहमी म्हणायचे की तिला शिकू दे, खूप मोठं होऊ दे. तुझ्या माझ्यासारखे अडाणी राहता कामा नये. वडिलांच्या या निर्णयामुळे मीरा खुश होती. तिला आपल्या वडिलांचा खूप अभिमान वाटायचा. अडाणी असूनही वडिलांचा असलेला पाठिंबा तिला आणखी खंबीर बनवत होता. पण आईचा कधी कधी तिला राग यायचा. कारण आईचे सतत एकच टोमणं, ते म्हणजे मीराचे लग्न. मीरा 12वी पास झाली. संपूर्ण कॉलेजात ती पहिली आली. मीराच्या वडिलांची छाती गर्वाने फुलली. त्यानंतर मीराने BA व B.Ed ची पदवीही पूर्ण केली. मीरा B.Edला असतानाच तिला स्थळ येऊ लागली होती. परंतु तिचे वडील सांगत असत, यंदा कर्तव्य नाही, मुलगी शिकते. परंतु आता तिथे B.Edचे वर्ष पूर्ण झाले होते. तिच्या मित्रमैत्रिणींची देखील लग्न झाली होती. 1-2घींना मुलं पण झाले होते. परंतु तिच्या डोक्यात नोकरीचे, शिक्षक व्हायचे विचार घोळत होते. तिने हा विचार वडिलांना बोलवून दाखवला होता. तेव्हा त्यांनी हसत उत्तर दिले, मीरा, तुला शिकवण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. तुला नोकरी करायची तर सासरी जाऊन कर. आता तुझ्याबरोबर माझी पण तुझ्या आईच्या तावडीतून सुटका नाही. ते ऐकून मीरा लटक्या रागाने
म्हणाली, हे काय हो अण्णा, म्हणजे तुम्ही पार्टी बदलली तर? अण्णा म्हणाले, पोरी, पार्टी वजनदार आहे. नाही म्हणालो तर थडगत नाही, तुझी आणि माझीही. असे म्हणून ते जोरात हसले. तेवढ्यात आईने हाक मारली आणि मीरा आली. आले ग म्हणतच स्वयंपाकघरात गेली. हल्ली आहे तुला मुद्दामून स्वयंपाकघरात बोलावून तालीम देत होती. आईने तिला भुईमुगाच्या शेंगा फोडून त्याचा कूट बनवायला सांगितला होता. शेंगा फोडत असताना ती आता गुंग झाली. हल्ली तिलाही त्या भावना जाणवत होत्या. तिलाही आता लग्न करण्याची इच्छा होत होती. तिच्या स्वप्नातही परी कथेतील राजकुमार येऊ लागला. रुबाबदार, धिप्पाड असा. पुरुषाचा रंग काय बघायचा, आपण आहोत की गोऱ्या, म्हणजे आपले मुलं गोरीच होतील की. आणि ती गालात खुदकन हसली. ती चपापली. आईने बघितले तर? तिने पटकन आईकडे बघितले तर आई भाकरी थापण्यात मग्न होती. तिने शेंगा फोडून कूट करून आईला दिला आणि तिच्या खोलीत येऊन बसली. सकाळची 11ची वेळ होती. आईच्या भाकऱ्या झाल्या होत्या. आईने मीराला हाक मारली, मीरा, तुझ्या अण्णांना बोलू, जेवण घेऊ द्या, सगळा स्वयंपाक झाला आहे. हो म्हणून ती बाहेर आली तर अण्णा आणि तात्या झोपाळ्यावर बसून गप्पा मारत होते. मीराने दोघांनाही जेवायला बोलवले व ती आत जाणार तोच दरवाजातून ताई, मीरा हाक ऐकू आली. तशी मीरा गर्रकन वळली अन ओरडली, जय मामा. मी सुसाट धावत जयंतच्या गळ्यात पडली. जयंत हा मीराचा धाकटा आणि एकुलता एक मामा, जो मुंबईला बँकेत कारकून या पदावर काम करत होता. मामाने मीराला कशी आहेस विचारले. तेवढ्यात आई, अण्णा, तात्या बाहेर आले. आईने मामीची व मुलांची चौकशी केली. मामा मागे आडावर जाऊन आंघोळ करून आला आणि सर्व जेवायला बसले. जया, अचानक का आलास? सगळं काही ठीक आहे ना? तेवढ्यात अण्णा म्हणाले, अगं त्याला जेवू दे शांतपणे, मग नंतर बोलू. जेवण झाले आणि सगळे बाहेर येऊन बसले. मीरा मात्र आवराआवर करू लागली. अण्णा म्हणाले, हो सांग बाबा, आता का आलास अचानक? मामा म्हणाला, मीरासाठी स्थळ बघितलं आहे. आमच्या समोरच राहतात. एकुलता एक मुलगा आहे. मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. वडील वारणे 2-3 वर्षापूर्वी. आई आणि तो राहतो फॉरेस्ट ऑफिसर म्हणून. हल्लीच रुजू झालाय. दिसायला सावळा आहे, परंतु शरीरयष्टी चांगली आहे. येता जाता नमस्कार करतो, बोलतो, चांगलं आहे एकंदरीत सगळे. मीरा काम आवरून बाहेर येतच होती की तिच्या कानावर मामाची ही शेवटची 2 वाक्य पडली आणि तिथेच थबकली आणि कान देऊन ऐकू लागली. त्यावर आई म्हणाली, अरे मग आता तुझ्यासोबतच का नाही घेऊन आलास? त्यावर मामा म्हणाला, अगं तुला विचारल्याशिवाय मी घरी कसे घेऊन येणार? मामाने सर्व सविस्तर माहिती सांगितली आणि कांद्या पोह्याचा कार्यक्रम येत्या रविवारी ठरवला. मीरा स्वतःशीच बोलू लागली, कसा दिसत असेल, बोलत कसा असेल? फॉरेस्ट ऑफिसर आहे म्हणजे नक्की रुबाबदार व्यक्तिमत्व असणार. ती स्वप्ने रंगवू लागली. त्याच्यातच मुंबईला राहायला मिळणार म्हणजे जादुई नगरीत. तिथल्या उंच उंच इमारती, विस्तीर्ण समुद्रकिनारे, मॉल, हे सगळं तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेले. परत ती स्वतःशीच म्हणाली, अगं मीरा, किती उतावीळ झालीस. अजून बघण्याचा तरी कार्यक्रम होऊ दे की. मामा 2 दिवस राहिला आणि मुंबईला निघून गेला. 2 दिवस आणि मामाचा फोन आला की मुलाच्या आईची तब्येत बरी नाही. त्यांना गावी येणे झेपणार नाही. त्यामुळे तुम्हीच मुंबईला या. झालं. मुंबईला जायची तयारी झाली. गाडीत बसलो. पहाटे मुंबईला पोहोचलो. सकाळची आवराआवर झाली. मामीने मीराला तयार केलं. 11च्या सुमारास पाहुणे मंडळी आली. आई, बहीण, मुलगा व मुलाचा मामा आले. नमस्कार चमत्कार झाले आणि मामाने हाक मारली, मीरा चहा घेऊन ये गो. मीराच्या पोटात भल्ला मोठा गोळा आला.
ती थरथरू लागली. मामीने तिच्या हातात चहाचा ट्रे दिला. धडधडत्या काळजाने बाहेर घेऊन आली. सर्वांना चहा दिला. मामाने मुलाच्या आईच्या पाया पडण्यास सांगितले आणि आपल्या बाजूचं बसवले. तेवढ्यात मुलाच्या आईने प्रश्न विचारला, जेवण बनवता येतं का? अस्पष्ट असे हो म्हणत तिने डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिले. तो मोबाईलवर बोलत होता, पण नजर मात्र मीरावर खिळली होती. तिचे सौंदर्य न्हाळत होता. तिने पटकन मान खाली घातली, पण एका क्षणातच तिने त्याचे निरीक्षण केले. सावळ्या रंगामुळे फोनवर बोलताना पांढऱ्या शुभ्र दंतपंगती अजूनच शुभ्र दिसत होत्या. रुबाबदार मिशा, पेडदार शरीरयष्टी, अगदी शोभत होता फॉरेस्ट ऑफिसर. चहापाणी झाले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि बघण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. पुढील भाग